विद्युत प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय मागे घेण्याबाबत विदर्भ राज्य जनआंदोलन समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केले सादर। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितद्वारे विदर्भात प्रीपेड स्मार्ट मीटर दिवाळीनंतर लावण्याकरिता युद्धपातळीवर कारवाई सुरू आहे। नागरिकांची मागणी नसताना तसेच गरज नसताना जनतेला विश्वासात न घेता विद्युत प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याची कारवाई महाराष्ट्र शासनाने सुरू केली। हे प्रीपेड स्मार्ट मीटर लावणे जनतेवर अन्यायकारक आहे, कारण विदर्भातील आर्थिक दुर्बल जनतेला विद्युत प्रीपेड स्मार्ट मीटर परवडणारे नाही। वर्तमान परिस्थितीमध्ये वीज वापरल्यानंतर वीज बिल येत व बिल आल्यानंतर विद्युत देयकाचा भरणा करण्याकरिता 40 दिवसांचा कालावधी दिला जातो, परंतु प्रीपेड स्मार्ट मीटर लावल्यानंतर आधीच रिचार्ज करावा लागणार आहे। बऱ्याच लोकांकडे स्मार्टफोन नाही, दुर्गम भागात तर स्मार्टफोन काय व रिचार्ज काय हे सुद्धा माहीत नाही। शहरातील झोपडपट्टी भागात रोज कमाई करणारे, हातावर आणून पानावर खाणारे लोक आहेत। त्यामुळे प्रीपेड मीटर लावणे बंद करण्यात यावे, याकरिता विदर्भ राज्य जनआंदोलन समिती यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। आज 12 जून 2024 रोजी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना प्रीपेड मीटरच्या निषेधार्थ आम्ही एक निवेदन दिलं। याचं कारण असं की वीज आहे, पाणी आहे, अत्यावश्यक वस्तूंमध्ये येतं। सरकारने हे जनतेला म्हणजे कमीत कमी दरामध्ये दिलं पाहिजे। खरं म्हटलं तर वीज इथे तयार होते, आम्हाला कमी रेटमध्ये मिळाला पाहिजे, तर आता प्रीपेड मीटर करून राहिली। जर म्हणजे सरकार इथे बसली आहे, कशासाठी बसली आहे? लोकांच्या कल्याणासाठी बसली आहे का व्यवसाय करायसाठी बसली आहे? असं विक्षिप्तपणे कसं वागू शकते? इथे गरीब लोक खूप आहेत, ज्या शेतांमध्ये नेटवर्क पण नाही, अशा ठिकाणी ते लोक आपले प्रीपेड मीटर कसं काय करतील? कसं काय मधूनच एकदम ते बंद झालं तर काय करतील? पोरांचे शिक्षण आहेत, ते लाईट नाही, असे सगळे होतं। तसंच इथे लाईटचे खूप लोडशेडिंग आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता प्रदूषण पण आम्हालाच आहे, त्याचे रेट पण आम्हाला जास्त आहे। हे सर्व म्हणून आम्ही म्हणतो की प्रीपेड मीटरला लोकांकडे पैसे नाही आहेत। पहिले पैसे 2,500-3 हजार रुपये म्हणजे 2.5-3 महिन्याचे पैसे ते लोक कसे काय देणार आहेत? त्यांच्याकडे हातावरचं पोट आहे, पहिले ते पोटाला घालतील का विजेसाठी घालतील, ह्या गोष्टी आहेत। आणि 12,000 रुपये मीटरचं ते प्रीपेड मीटर आहे। जर ते मध्येच जळालं, काय झालं, काही पण कारणास्तव तर लोक काय करणार आहेत अशा वेळेस? ते त्याचे पैसे ते लोकांकडनं घेणार आहेत का कसं घेणार आहेत? या सर्व गोष्टींमध्ये लोकांमध्ये संभ्रम आहे आणि ह्या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे। जसं प्लस बाजू लोक बघतात की बाबा चोरी होते, असं होते, ते चांगलं होईल, अरे पण दुसऱ्या पण बाजू आहेत, दुसरी पण बाजू आहेत, मायनस बाजू पण आहेत, ज्या आज गरीब लोक खूप आहेत विदर्भामध्ये, तर त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे। त्यांच्या नोकऱ्या आता जे विदर्भामध्ये जे ह्याच्यात वीज तयार होते त्या ठिकाणी वीज वितरण कंपन्यांमध्ये जे लोक आहेत ते पण बेरोजगार होतील। त्यांच्याकडे ते काय करणार आहे? नंतर त्यांच्याकडे कोण बघणार? त्यांना नोकरी कुठं कोण देणार आहे परत? ह्या पण गोष्टी सरकारने लक्षात घेतलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। विदर्भ राज्य आंदोलन समितीत जिल्हाध्यक्ष म्हणून काम करते। माझं म्हणणं आहे, ग्रामीण भागात 8 दिवस मजुरी करून आम्हाला 15-15 दिवस मजुरीचे पैसे मिळत नाही। आणि जर ही प्रीपेड मशीन बसवली, याला रिचार्ज भरायला पैसे नसले तर आमची मुलं अंधारात शिक्षण कुठून घेणार? आम्ही घरचं काम कसं करायचं? मुलांचं शिक्षण कुठून करायचं? हे सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे। सरकार नेहमी सांगतं की आमचं सरकार हे गरिबासाठी आहे, आम्ही गरिबाला अच्छे दिवस देणार आहे। गरिबाला अच्छे दिवस नसून हे गरिबाचं हे मरण होत आहे, हे कुपोषण होत आहे गरिबाचं। एक तर त्याला उद्योगधंदे नाही आहे, सगळ्या इकडून त्याला GST लावली आहे। जे अन्न खातो त्याला पण GST आहे। आता प्रत्येक नवीन योजना आणत आहे, ह्या तर सगळ्या 2 नंबरवाल्यांच्याच फायद्याच्या आहे, गरिबाच्या कुठल्याच उद्योगाच्या ह्या योजना नाही आहे। आज जर उद्या जर ते प्रीपेड मशीन जळालं तर त्याचे पैसे कोण भरणार आहे? गरिबाकडे ते पैसे नाही आहे, कारण तो 2 वेळचं पुरेसं जेवणच नाही घेऊ शकत या महागाईत, तर तो पैसे कुठून भरणार? मग त्याच्यासाठी ह्या सरकारने आम्हाला हे प्रीपेड मशीन नकोच, जे आहे आमचं मीटर तेच आम्हाला हवं आहे। म्हणून आम्ही आज इथे निवेदन द्यायला आलो आहे। सरकारने हे लक्षात घ्यायला पाहिजे की खरंच काय आहे, याच्यातून कोणाला फायदा होऊन राहिला आणि कोणाचं नुकसान होऊन राहिलं हे लक्षात न घेता सरकार ज्यांना जसं वाटेल तसं मनमानी कारभार चालू आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे निवेदन द्यायला आलो आहे। सरकार की नीयत में खोट है, इस पर कार्रवाई जो होंगी वो होंगी। सरकार जो अपना काम कर रही है, हम अपना काम करेंगे। हम स्मार्ट प्रीपेड मीटर का विरोध करेंगे। इसका खास कारण ये है कि पूरे देश में बिजली सबसे सस्ती है और जहाँ पर बिजली बन रही है और वहाँ पर वापर 13.5% है, बाकी का वापर महाराष्ट्र में है। इतना होने के बावजूद हमारा कोयला, हमारा पानी, बिजली दूसरे लोग वापर रहे और हमको बिजली महंगे में ख़रीदना पड़ता। उसके ऊपर ये अभी जो नया प्रीपेड मीटर लाए इन्होंने, ये 12,500 का है और ये गरीब को बहुत
त्रास देने वाला है और त्रासदायक है। सरकार ने सिर्फ एक ही मुद्दा पकड़ कर रखी है कि आप मोबाइल में रिचार्ज मारते हो या नहीं। तो ये ज़रूरी नहीं है कि रिचार्ज ख़त्म होते बराबर लोग अपना रिचार्ज मार लें। कई लोगों का रिचार्ज 8 दिन नहीं होता, 15 दिन नहीं होता, कई लोगों का महीना मोबाइल रिचार्ज नहीं होता। ये महाराष्ट्र में एकदम निचले स्तर का, विदर्भ में जो लोकेलिटी है, यहाँ की जो मजदूरी तबका है, यहाँ पर व्यवसाय नहीं है, तो यहाँ के जो लोग हैं एकदम गरीबी रेखा के नीचे जी रहे हैं। यहाँ के कई गांव उजाड़ हो गए जो अपना रोज़गार कमाने के लिए दूसरे गांव में जा रहे हैं। ऐसी कंडीशन में सरकार ने इस बात को गंभीरता से लेना चाहिए कि यहाँ के लोग इस काम को अंजाम देने में काबिल नहीं है और उन्होंने यहाँ पर ये थोपना नहीं चाहिए। अगर किसी का बिजली मीटर जल जाता है तो 12,500 रुपये कहाँ से लाएगा? उसको रिचार्ज मारने के लिए पैसे नहीं है, वो मोबाइल का रिचार्ज तक नहीं मार सकता, तो वो बिजली का रिचार्ज क्या मारेंगे? लेकिन बिजली एकदम ज़रूरत की चीज़ हो गई। अभी आने वाले पीरियड में बरसात का पीरियड आ रहा है और ये जो घास काड़ी कचरा है इसमें सांप निकलते हैं, तो बाहर निकलना लोगों के लिए मुश्किल हो जाएगा। ये सरकार अजीब सरकार है, ये डोरोमॉल की सरकार लगती मेरे को। अडानी अंबानी को ये 12 लाख करोड़ रुपए माफ़ करती है और गरीब के जेब से यहाँ से पैसा वसूलती है। हर चीज़ में पैसा वसूल रही है, टैक्स हर चीज़ में ले रही है। कहीं 60% का 60 किस्म का टैक्स ये सरकार वसूल रही है, 28% GST वसूल रही है और ये गरीबों पर ज़बरदस्ती का बोझ लाद रही है। जब तक गरीब 8 दिन 15 दिन काम करता, मेहनत करता, तब उसको पैसा मिलता, और इसके घर की बिजली अगर चले जाएंगी तो बीच में पैसे कहाँ से लाएंगा? काय कारवाई करणार आहे? काही तुम्हाला आश्वासन दिलं आहे का जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये? सरकार म्हणून आमचा विश्वास अजिबात राहिलेला नाही। कोरोना काळामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीने ठिकठिकाणी होळ्या केल्या, त्याचा परिणाम असा झाला का नितीन राऊत कृषी ऊर्जा मंत्री यांनी वीज माफी जाहीर केली, 1800 कोटीचं बजेट सँक्शन केलं आहे हे बोललं गेलं, आणि उन्हाळ्यामध्ये गोरगरिबाचे, उद्योजकांचे, व्यावसायिकांचे कनेक्शन कापण्यात आले। आता सगळ्या वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या आहे की प्रीपेड स्मार्ट मीटर हे फ्री मिळणार आहे। आमचा त्यावर विश्वास नाही, कारण आज फ्री देईल आणि उद्या उन्हाळ्यामध्ये पुन्हा हे सरकारसुद्धा कनेक्शन कापणं सुरू करेल आणि म्हणेल की 12,500 प्रीपेड स्मार्ट मीटर जे भरा। हा एक वेळा धोका झालेला आहे आणि विदर्भाची जनता पुन्हा धोका पत्करायला तयार नाही। सरकार म्हणून आमचा विश्वास नाही। विदर्भात विजेचा वापर अतिशय कमी आहे, 13.5% विजेचा वापर आहे। उर्वरित महाराष्ट्रामध्ये विजेचा वापर जास्त आहे। स्मार्ट मीटर हे जर प्रीपेड स्मार्ट मीटर तुम्हाला लावायचं असेल तर ते उर्वरित महाराष्ट्रात लावा, विदर्भात लावायचा नाही। जय विदर्भ, जय जय विदर्भ। मी राजेंद्र आगरकर, जिल्हाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती। विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून आज स्मार्ट मीटरच्या विरोधात प्रीपेड स्मार्ट मीटर जे नव्याने बसवण्यात येणार आहे त्याच्या निषेधार्थ आज या लोकांनी इथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेलं आहे। यांच्या मागण्या अतिशय रास्त आहे, कारण आपला विदर्भामध्ये अनेक लोक ग्रामीण भागामध्ये राहतात आणि ग्रामीण भागातल्या लोकांचं पोट हे हातावर चालतं, मोलमजुरी करून चालतं, आणि अशा वेळेला ह्या मीटरचा रिचार्ज करणं किंवा हे मीटर घरी पोचणं त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या देखील कठीण काम आहे। आणि या मीटरमध्ये जर काही बेदुरुस्ती झाली किंवा काही अडचणी आल्या त्यासुद्धा कशा पद्धतीने दुरुस्त करायच्या, या लोकांना स्मार्टफोनसुद्धा वापरता येत नाही, तर ते स्मार्ट मीटर कुठून वापरणार आहे? तर यांचा हा ज्वलंत प्रश्न आहे जो यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर मांडला आहे। बघूया भविष्यामध्ये काय होतं आणि कशा प्रकारे जिल्हाधिकारी साहेब याच्यावर विचार विनिमय करतात। धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।